वर्ध्यामध्ये ग्रँड ट्रंक एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली होती। दिल्लीवरून चेन्नईच्या दिशेने ही एक्सप्रेस धावत होती आणि दहेगाव तुळजापूरच्या नजीक एका बोगीला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाहीये, कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र ही जी दृश्य समोर येत आहेत, आगीचा मोठा भडका या बोगीमध्ये उडालेला होता। अचानकपणे अशा पद्धतीने बोगीला आग लागल्यामुळे आसपासचे गावकरी देखील मदतीसाठी धावून आले। चेन्नईला जाणाऱ्या ग्रँड ट्रंक एक्सप्रेसला बोगी जी आहे, पार्सल बोगी, या पार्सल बोगीला आग लागली आणि आग लागल्यानंतर या ठिकाणी प्रवाशांच्या ती बाब लक्षात आली। दूर निघत असताना प्रवाशांचं लक्ष गेलं आणि या घटनेकडे तेवढंच गांभीर्यानं पाहायला गेलं। गाडी जी आहे ती दहेगाव तुळजापूर जो आहे त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे हा कसोशीने करण्यात आला। या ठिकाणचे जे गावकरी असतील किंवा मग या ठिकाणी जे राहत यान आहे या रेल्वे विभागाचं, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलं। याशिवाय हिंगणघाट सेलू इथलं अग्निशमक दल जे आहे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलं आणि या ठिकाणी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले आहे आणि अग्निशमन बंबाच्या साह्यानं हे जे आहे ही आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे या ठिकाणी झालेला आहे। आपण दुसऱ्या बाजूला पाहू शकतो, जी राहत गाडी आहे रेल्वेची, ही राहत गाडी या ठिकाणी पोहोचली आणि या राहत गाडीच्या माध्यमातून हे सर्व या आग विझवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, ही आग नेमकी कशाने लागली आणि याचे कारण काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न आता रेल्वे विभाग करत आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, दहेगाव तुळजापूर, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।